ठाकरेंच्या शिवसेनेनं आज शिंदेंच्या शिवसेनेवर हल्ला चढवला। ठाकरेंच्या शिवसेनेचे शहराध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी पदाधिकाऱ्यांसह शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार प्रदीप जयस्वाल यांच्या निवासस्थानी जाऊन निवेदन दिलं। आंदोलन सुरू करण्यापूर्वी ठाकरेंचे शिवसैनिक जयस्वालांच्या पाया पडले। सत्ताधारी पक्षाने दिलेली आश्वासनं त्यांना आठवून देण्यासाठी ही भेट घेतल्याचं थोरात यांनी सांगितलंय। यावर आमदार प्रदीप जयस्वाल यांनी मुख्यमंत्री समस्या पुढे मांडणार असल्याचं म्हटलंय। महायुतीने ज्यावेळेस विधानसभेच्या निवडणुका होत्या त्यावेळेस लोकांना जे खिरापती लोकांना जे दाखवल्या होत्या की आम्ही हे वाटणार ते करणार त्यांच्या आठवणी आम्ही करून दिलेल्या आहे की त्याच्यामध्ये महिलांना 2100 रुपये देणार होत्या आमच्या लाडक्या बहिणींना ते 2100 रुपयाचं काय झालं। म्हणून आम्ही या सगळ्या ज्या बाबी संदर्भात मराठवाडा वॉटर ग्रीड असेल, सोलार पंप संदर्भात असतील, या सगळ्या गोष्टी त्यांनी 25 मुद्दे जवळपास 25 ते 30 मुद्दे जे मॅनिफेस्टोमध्ये दिले होते त्यांनी त्यांच्या वचन जाहीरनाम्यामध्ये दिले होते ते त्यांना आम्ही वाचून दाखवलेले आहे। त्या संदर्भात त्यांना आठवणी दिलेल्या आहे। बघा, मी सांगितलं की सर्वांचं प्रेम आहे आणि आम्ही प्रेमापोटी ते कुठल्या पक्षात गेले, मी कुठल्या पक्षात गेलो, कोणी कुठं गेलं त्याच्यापेक्षा त्या लोकांचं आमचा सर्वांचं प्रेम आहे। आणि मी पोलीस डिपार्टमेंटला डायरेक्ट सांगितलं माझ्या घरी येऊ द्या, काही प्रॉब्लेम नाही, कारण शेवटी इथं आम्ही तेही आले असतील तर याच्यामुळे आले की ते आले यासाठी की शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, लाडकी बहिणीचा प्रश्न आहे, त्या प्रश्नाबाबतीत चांगले विषय घेऊन आले आणि हे विषय नक्की मी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या कानी घालून लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करेन।